नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवर पुन्हा एकदा नव्याने अगदी मनापासून आपले खूप खूप स्वागत। आज मी आपल्याला या बॅगचा उपयोग करून एक सुंदर अशी पर्स करून दाखवणार आहे। ही बॅग माझ्याकडे घरात पडून होती, तर याचा मी आज उपयोग करणार आहे आणि त्याचबरोबर वापरणार आहे हा मेन फॅब्रिक म्हणून साडीचा फॅब्रिक आहे। हा साडीतला उरलेला तुकडा आहे। तर बघा, ह्याला दोन साइडनी काट आहेत, तुम्ही पाहू शकता। इथे हे काट आहे, एक वरचा काट आहे आणि खालचा काट आहे। त्या काठाला हे डिझाईन आहे। हे डिझाईन मी पर्समध्ये यूज करणार आहे, त्यामुळे इथे हे दोन हे बॉटमला येणार आहे, तर तिथे जोड देणार आहे आणि यातील हा कपडा लाइनिंग म्हणून वापरणार आहे। तर त्याचबरोबर हे दोन झिपर 12 इंच झिपर आणि दोन रनर व हे दोन थ्रेड्स लागणार आहेत आणि त्याचबरोबर फॉर्म। या बॅगमध्ये मी लाइनिंग वापरणार आहे मेन फॅब्रिकला। तर तुम्ही पाहू शकता, इथे हा साडीतील तुकडा असल्यामुळे तो पातळ आहे आणि त्याखाली याप्रमाणे हे फॉर्म ठेवलं तर ते यातून दिसेल। तर पहा, तुम्ही पाहू शकता, हा पूर्ण एक तुकडा काढलेला आहे साडीतील। पहा, याप्रमाणे लांब तुकडा आहे आणि दोन साईडचे दोन काठ आहेत बघा। आणि हे काठ पर्सला वापरणार आहे, पर्सच्या बॉटमला वापरणार आहेत, त्यामुळे त्यावर सुंदरसं डिझाईन दिसेल म्हणून हे काठ वापरणार आहे। तर हे काठ आधी मी एकमेकांना जोडून घेणार आहे आणि त्यातील जो उरलेला फॅब्रिक आहे तो सलग निघेल, म्हणजे त्यालाही तुकडा येणार नाही, जोड येणार नाही। तर याप्रमाणे हे काठ एकमेकांना जोडून घेणार आहे आणि पर्सच्या उंचीचा फॅब्रिक यातून कट करून घेणार आहे। आता पहा, याप्रमाणे हे काठ जोडून घेतल्यानंतर यावर फॉर्म ठेवून, फॉर्म मी मापाचं काढलेलं आहे, ते फॉर्म ठेवून बघा, हे फॉर्मला सेंटरला घडी करत आहे आणि त्या मापानुसार बघा, हे डबल घेतलेला आहे फॉर्म आणि ते या काठावर ठेवून त्या मापानुसार हा फॅब्रिक काढणार आहे। बघा, इथे हा ठेवायचा आहे याप्रमाणे आणि त्या मापाचं फॅब्रिक काढून घ्यायचं आहे। थोडंसं मार्जिन ठेवायचे आहे, अर्धा इंच याप्रमाणे। आणि ह्याप्रमाणे हे काढल्यानंतर जो आपला प्लेन फॅब्रिक उरतो आपण लाइनिंगसाठी, बघा तो सलग निघतो याप्रमाणे। हा सलग निघाला की आपण इथे लाइनिंग म्हणून याचा यूज करू शकतो, या लाइनिंगला कुठेही जोड येणार नाही। तर पहा, इथे मेन फॅब्रिक, लाइनिंग आणि हे फॉर्म ठेवलेलं आहे। आता यानंतर आपण ठेवणार आहोत नॉनवॉन फॅब्रिक आणि या बॅगसाठी लागणारं नॉनवॉन फॅब्रिक हे आपण या बॅगमधून काढणार आहोत, म्हणजे या बॅगला कट करणार आहोत आणि त्यातून ते काढणार आहोत। बघा, त्यासाठी ही बॅग घेतलेली आहे आणि ही याप्रमाणे बॅग आहे। तर हा बॅगचा उलटा भाग आहे आणि हा आतून सुलटा आहे, यावर प्रिंट आहे, तर जेणेकरून ते प्रिंट दिसणार नाही त्या पद्धतीने इथे हे उलटं करून घेतलेलं आहे। आणि आपल्याला इथे 12 बाय 21 इंच पाहिजे आहे, तर 12 बाय 21 इंच काढायचे आहे आणि हा भाग इकडे सलग निघेल या नुसार आपल्याला ही काढायची आहे। तर वरून हँडल करून आपण याला कट करून घेऊ। ही बंद बाजू राहणार आहे आणि माझ्या समोरून जो आहे तिथे मी 12 इंच घेत आहे। बघा, याप्रमाणे 12 इंच घेत आहे। रिवर जे हँडल आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि या साईडने राहिलेलं हे सलग निघणार आहे हा तुकडा, तर हा आपण पॉकेटसाठी वापरणार आहोत। तर पहा, याप्रमाणे ही बाजूसुद्धा उघडून घ्यायची आहे, जेणेकरून हा उभा पीस आपल्याला मिळणार आहे। पहा, याप्रमाणे हा आता आपण तिथे त्याखाली ठेवून घेऊया। आणि त्यानंतर बेल्टसाठी 3 बाय 30चे बेल्ट घेतलेला आहे आणि 1 बाय 30चा फॉर्म बेल्टसाठी घेतलेला आहे। तर फॉर्म याप्रमाणे बेल्टमध्ये टाकून बेल्ट तयार करून घेणार आहोत। पहा, या पद्धतीने एक साईडने शिलाई घेतल्यानंतर बेल्टच्या दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई घेऊन याप्रमाणे हे दोन्ही बेल्ट्स तयार करून घ्यायचे आहेत। पहा, तुम्ही पाहू शकता, मेन फॅब्रिक, लाइनिंग, फॉर्म आणि नॉनवॉन फॅब्रिक अशा पद्धतीने हे आपले 4 लेयर्स इथे झालेले आहे। याला आपण क्विल्टिंग करून घेणार आहोत आणि जे जास्तीचं फॅब्रिक आहे ते कट करून काढून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला बॅगला पाहिजे तेवढं फॅब्रिक इथे आपल्याला मिळालेलं आहे। त्यानंतर इथे याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे। क्विल्टिंगसाठी तुम्ही उभे किंवा आडवे किंवा तिरक्या लाईनसुद्धा घेऊ शकतात। 2 ते 3 इंच अंतरावर या लाईन्स घेता येतात। क्विल्टिंग केल्यामुळे ह्याला बॅगला मजबूती, म्हणजे क्विल्टिंग केल्यामुळे बॅग मजबूत बनते आणि दिसायला पण सुंदर दिसते। तर बघा, याप्रमाणे हे क्विल्टिंग करून झाल्यानंतर हा फॅब्रिक इथे आपण याला फोल्ड करायचा आहे। बघा, याप्रमाणे फोल्ड केल्यानंतर या बॉटमला, म्हणजे जिथे फोल्ड आहे तिथे 1.5 इंच लांब आणि 1.5 इंच रुंदीला असा एक बॉक्स तयार करायचा आहे आणि तेवढं फॅब्रिक कट करून काढायचं आहे, म्हणजे कट करायचं आहे तेवढं फॅब्रिक। आता हे व्यवस्थित राहून इथे मी बॉल पेन्स तिथे सरकू नये म्हणून, तर मागे पुढे होऊ नये म्हणून। तर बघा, याप्रमाणे हे इथे कट करून काढायचं आहे आणि नंतर परत दुसऱ्या साईडला 1.5 बाय 1.5चा एक पीस आपल्याला इथून कट करून काढायचा आहे।
तर पहा याप्रमाणे हे कट करून झाल्यानंतर बॉल पिन्स काढून घेते. याप्रमाणे हे दिसेल. आता या बॅगला पॉकेट करण्यासाठी वरून 2.5 इंचावर मार्क करायचा आहे आणि एक स्ट्रीप कट करून घ्यायची आहे. बघा याप्रमाणे हा फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे इथे आणि त्यावर एक झीप लावायचे आहे. या पद्धतीने झीप लावल्यानंतर पहा इथे आपण एक शिलाई घेतलेली आहे आणि त्यातील जो बाहेर निघालेला फॅब्रिक असतो तो दबण्यासाठी त्यावर एक प्रेस्टीज घ्यायची असते. बघा ही शिलाई आहे, या साईडनी ते दाबायचं आहे आणि त्यावर एक प्रेस्टीज घ्यायचं असतं, म्हणजे बॅगला फिनिशिंग दिसते आणि ते स्टिच जो फॅब्रिक निघालेला असतो बाहेर तोही व्यवस्थितपणे दबला जातो. त्यानंतर ही पट्टी बरोबर आपण ज्या साईडनी कट केली आहे त्या साईडनी ठेवायची आहे आणि इथे शिलाई घ्यायची आहे आणि यावर सुद्धा एक प्रेस्टीज घ्यायची आहे. आधीच्या प्रमाणे इथे आपण ही झिप लावलेली आहे, म्हणजे इथे एक पॉकेट येणार आहे. तर आधी आता इथे बघा आधी रनर इन्सर्ट करूया. रनर इन्सर्ट करून झाल्यानंतर आता आपल्याला खाली फॅब्रिक लावायचं आहे, म्हणजे नॉन ओन फॅब्रिक लावायचं आहे. हे इथे स्ट्रीप कमी पडत होती म्हणून त्याला जोड दिलेला आहे आडव्यामध्ये. तर या पद्धतीने ही इथे ठेवायची झीप लावलेली आहे, तिथून थोडंसं वरून आपण ही ठेवायची आहे. तर खरा तर याला मोठा फॅब्रिक पाहिजे होता, पण हा सुद्धा इथे ॲडजस्ट होतो. तर झीप लावल्यानंतर वरून आणि खालून एक शिलाई घ्यायची आहे. बघा वरतून एक शिलाई मारली आपण झीपच्या इथे, त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा एक शिलाई घ्यायची आहे. म्हणजे थोडंसं फॅब्रिक दुमडून घेतलेलं आहे, म्हणजे ते मजबूत होईल, फाटणार नाही. तर पहा या पद्धतीने आणि दोन साईडनी बरोबर झालेला आहे. तर तो शिवण्याच्या वेळी आपल्याला तिथे शिलाई मारल्या जाईल. तर पहा या पद्धतीने पुन्हा एकदा वरून एक शिलाई घेतलेली आहे मजबूत होण्यासाठी. तर अशा प्रकारे इथे एक पॉकेट तयार झालेलं आहे. तर बघा या इथे एक पॉकेट तयार झालेलं आहे याप्रमाणे. यानंतर आता बेल्ट लावायचे आहेत. तर त्यासाठी दोन्ही साईडनी 1.25 इंचावर मार्क करायचं आहे या पद्धतीने आणि तिथे हे बेल्ट लावायचे आहेत. बघा बेल्ट लावताना व्यवस्थित पाहायचं आहे, बेल्टला पीळ बसणार नाही ही काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने हे बेल्ट लावायचं आहे. इथे हे मोठे बेल्ट घेतलेले आहेत, तुम्ही छोटे बेल्टसुद्धा घेऊ शकता, 15 इंचाचे बेल्टसुद्धा घेऊ शकतात. इथे त्यांना ज्यांना ही पर्स द्यायची आहे तर त्यांना ते मोठे पाहिजे आहेत बेल्ट, म्हणून इथे मोठे बेल्ट घेतलेले आहे. तर तुम्ही बेल्ट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात. बघा इथे ते 30 इंच जास्तच मोठे होते, त्यातून 5 ते 6 इंच कट केलेले आहे आणि हे बेल्ट घेतलेले आहेत. त्या प्रकारे हे दोन्ही बेल्ट लावून झालेले आहे. त्यानंतर लावणार आहोत, झीप लावायची आहेत. आता ही वरची मेन झीप असणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात त्याप्रमाणे बेल्ट व्यवस्थित करायचे आहेत आणि त्यावर ही झीप लावायची आहे. झीप लावून झाल्यानंतर प्रेस्टीज घ्यायची असते. बघा त्यानंतर झीपची दुसरी साईडसुद्धा पूर्ण करूया लावून आणि ही याप्रमाणे ही झीप मोकळी करायची आहे आणि इथे प्रेस्टीज घ्यायची आहे. तर पहा आपले हे दोन्ही झीपसुद्धा लावून झालेल्या आहेत. आता याला रनर लावून घ्यायचं आहे. ह्याला रनर टाकून घेतल्यानंतर बघा ती काढून घेतलेलं आहे आणि परत लावलेलं आहे, म्हणजे ते जोडून राहतं आणि शिवायला आपल्याला परेशानी होत नाही, व्यवस्थित शिवलं जातं, मागे पुढे होत नाही. त्यानंतर ही बॅग उलटी करायची आहे, बेल्ट व्यवस्थित मध्ये टाकायची आहे जेणेकरून ते शिलाईमध्ये येणार नाही अशी काळजी घ्यायची आहे आणि दोन्ही साईडची शिलाई करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. आणि हे जे काठ उरतात तर त्यालासुद्धा आपण फिनिशिंग देऊ शकतो. तुम्हाला द्यायची असेल तर फिनिशिंग द्यायची आणि तसंही ठेवलं तरी चालते, पण फिनिशिंग दिल्यानंतर ते दिसायला पण छान दिसते आणि स्टिफनेस येतो बॅगमध्ये, जी बॅग अशी गोळा होत नाही. बघा ह्या दोन्ही साईडने इकडे एक साईडला झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला या पद्धतीने 2 बाय जी उंचीला जेवढी पाहिजे आहे जी रुंदीला 2 इंच घ्यायची आहे स्ट्रीप आणि या पद्धतीने ही फोल्ड करून लावून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे कोपरे आहेत ते एकमेकांना व्यवस्थित जोडायचे आहे. जी आडवी शिलाई आहे साईडची ती सेंटर लाईल त्या शिलाईच्या अशी करायची आहे आणि शिलाई घ्यायची आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित शिलाई घ्यायची आहे आणि यांनासुद्धा तुम्ही जी ही पट्टी आहे ती लावू शकता.
तुम्ही बेल्टमधून काढलेल्या ज्या पट्ट्या बेल्ट होता तोच तिथे घेतलेला आहे. तुम्ही यासाठी नॉनवॉन फॅब्रिकसुद्धा वापरू शकता. नॉनवॉन तुमच्याकडे असेल जास्तीचं ते वापरू शकता, किंवा जे मेन फॅब्रिक आहे त्यातील सुद्धा वापरू शकता. मी इथे बेल्टमधून उरलेलं जे फॅब्रिक होतं ते घेतलेलं आहे. आणि मी बेल्ट तयार करायच्या वेळेस ग्रीन थ्रेड घेतलेला आहे. तर बघा, या पद्धतीने ही बॅग तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर अशी ही पर्स. बेल्ट मोठे आहे तिचे, तर तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बेल्ट लावून घेऊ शकता. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही उंची घेऊ शकता, बेल्टची लांबी घेऊ शकता. तर बघा, सुंदर अशी ही पर्स तुम्ही पाहतच आहात. डिझाईनसुद्धा अगदी सुंदर खाली बॉटमला आलेला आहे, त्यामुळे खूप छान दिसत आहे हे पर्स. म्हणजे साडीची असून सुद्धा सुंदरशी झालेली आहे. साडीचा पातळ फॅब्रिक होता आणि त्याला आपण लायनिंग वापरल्यामुळे आतला फॉर्म दिसत नाही आणि सुंदर अशी ही पर्स झालेली आहे. बघा, हे पॉकेट झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.